तुझी हिम्मत कशी झाली? मणी, ए मणी, मणी सोड त्याला. बऱ्या बोलाने मान्य कर, हे सगळं तू केलंस. नाटक बंद कर. आणि मणी, काय झालं अचानक? का असं वागतोयस, का असं बोलतोयस? संचिता, एक काम कर, डॉक्टरांना फोन कर. डॉक्टरांना सांग की मणीची तब्येत जरा बिघडली. हे तब्येत माझी नाही, तुझी बिघडणार आहे. खरं खरं सांग, कुठले पैसे ते? कुठून आले ते पैसे? कसले पैसे आहेत? मला काय माहित मणी, मला नाही माहित कुठले. तुझे असतील ते पैसे. मणी, तू काय बोलतोयस काही कळत नाहीये, जरा स्पष्ट सांग बरं. सांगतो साहेब, स्वानंदीवर हल्ला करायची सुपारी दिली होती याने. त्या दिवशी याचं नशीब खराब, म्हणून याला आमच्या खोलीत झोपावं लागलं. आणि जो हल्ला झाला ना, तो याच्यावर झाला, जेव्हा की तो स्वानंदीवर करायला लावला होता. आणि आता सुद्धा गार्डन मध्ये हे पैसे द्यायला आला होता हा. बरोबर ना सुजित? मणी, नेमकं काय बोलतोयस तुम्हाला कळत नाहीये. खरं तेच बोलतोय साहेब मी. विचारा ना याला. हा मूर्ख सुजित मलाही अडकवेल. मणीला संशय नको यायला की मला हे सर्व आधीपासून माहिती आहे. मी तुला सोडणार नाही. का स्वानंदी जीवावर उठलाय तू? नाही, मार मला, मार प्लीज, मार मला. नाही, मार मणी मला. तू आज लाथाबुक्क्याने तुडव, नाही तर माझ्यावर तलवारीने वार कर, नाही तर गोळी घाल माझ्या डोक्यात. पण हे सगळं केल्यानंतर तूही सुटशील आणि मी मोकळा होईल. तसाही सरपोतदार कुटुंबाला लागलेला कलंक आहे ना मी. मार 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 मार. स्वानंदी समोर सगळे पत्ते ओपन करायचे तुला. माझी काही हरकत नाहीये, पण मग प्लेटलेटचं काय? आज समजा तुम्हाला मारून टाकलंस किंवा आज तू माझ्या बरोबर असं बघतोय म्हणून माझं डोकं फिरलं आणि मी प्लेटलेट्स नाही दिले तर ऍग्रीमेंट विसरू नकोस मणी. त्यांच्या बाळाला वाचवायला एकच उपाय आहे, तो म्हणजे प्लेटलेट्स देणं. आणि प्लेटलेट एकदाच नाही तर बाळ मोठं होऊन सुदृढ होईपर्यंत बरेचदा नियमितपणे द्यावे लागेल. मार ना, मारून टाक मला, मारून टाक. सुजित इथे बोलण्याच्या भरात त्याच्या आणि बाळाच्या नात्याबद्दल बोलून गेला तर स्वानंदीला तो धक्का सहन नाही होणार. सुजितने नक्कीच बाळावरून मणीला ब्लॅकमेल केलं असणार. तू चल माझ्या बरोबर. मॅडम अहो पण इथे तुला इथे राहण्याची आवश्यकता नाहीये. नाही मॅडम, इथे मी स्वानंदी, नीलम म्हणते ते बरोबर आहे. चल वरती चल.
चला, आज थोडक्यात जीव वाचला स्वानंदीच्या बाळाचा. काय ना मणी, हे असं एक्साइट होऊन माझ्या अंगावर येणं बंद कर. स्वानंदीच्या बाळाला माझ्या प्लेटलेटची गरज आहे, म्हणजे तुला पण माझी गरज आहे. मग असं वागून कसं झालं? ठीक आहे यार, माझ्या मनात ज्या वेळेला जे आलं ते मी करणार ना. हो ना? मग तुला काही करायचंय का? हुक्की आले का? एक काम कर, जा पोलीस स्टेशनला जा. हो, जाऊन सांग स्वानंदीला मारण्याची सुपारी मी दिली आहे. पण मी जर जेलमध्ये गेलो ना म्हणे, स्वानंदीच्या बाळाला प्लेटलेट्स कोण देणार? मग कसं आहे ना म्हणी, स्वानंदीच्या बाळाचं आणि माझं नातं अजून डॅडला माहित नाही. त्यांच्यासमोर पुन्हा असा तमाशा केलास ना, मलाही माहित नाही मी काय करेन. हे बघ, तुला माझा राग येऊ शकतो, मला मारून टाकावं असं वाटू शकतं. राग आल्यानंतर काय करायचं माहितीये? 1 ते 100 आकडे नाही, राग आल्यानंतर तू एक काम कर, तू हा विचार कर, स्वानंदीचं बाळ, त्याला लागणारे प्लेटलेट्स ते देऊ शकतो फक्त सुजित. म्हणजे तुझा राग आपोआप शांत होईल. चांगली ट्रिक आहे, करून बघ.